आदित्य ठाकरे आपल्यासोबत आहेत, आपण बातचीत करणार आहोत। म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, काय विषय होता, काय सांगा? नाही, विषय फार छोटा होता तरी देखील अनेक तिथे गैरसमज आणि वाद काही काही ठराविक स्तरावर होते, ते आज सुटले। काही साधारणपणे म्हाडाकडून जी काही पूर्तता होणं गरजेचं होतं ती करून घेतली। आज मी, सुनील भाऊ, सचिन भाऊ तिघही होतो। महत्वाची गोष्ट हीच आहे की थोडं लॉटरीमध्ये स्पष्टता यावी, तो एक विषय होता। काही काही स्थानिक पातळीवर वेगळे वेगळे विषय होते, ते आज सुटलेले आहेत। एक बीडीडी जी आहे ती डिसेंबर पर्यंत लोकांना घरं मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय। बाकीचे लोक प्रतीक्षेत आहेत, अनेकांच्या तक्रारी देखील आपण पाहत असाल फेज 1 हे मला वाटतं डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल। ह्याचं चावी वाटप आणि हे जे घर देण्याचा कार्यक्रम आहे ते आमचं सरकार पूर्ण करेल डिसेंबर पर्यंत, कारण आमचं सरकार येणारच आहे। खोके सरकारकडून अपेक्षा नाहीये। पण फेज 2 तिकडच्या लोकांनी आता फेज 3चं मला वाटतं काम सुरू झालेलं आहे। फेज 3चं देखील आज काही विषय होते, ते आम्हाला काही आश्वासनं म्हाडाकडून मिळालेत। स्थानिक लोक तिथे होते, त्यांनी घेतली ती आश्वासनं। काहींच्या समस्या आहेत, काहींचं म्हणणं आहे की आम्हाला ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं जाते, परंतु म्हणूनच हे काही ठराविक विषय सुटलेले आहेत। ट्रान्झिटमधले पण आज जे काही विषय होते ते वर्षानुवर्ष सुनील भाऊ, सचिन भाऊ वगैरे आम्ही सगळे सांभाळत आहोत। पण अजून काही विषय असतील ते आम्ही मांडलेले आहेत। मुख्य गोष्ट हीच आहे, आज खोके सरकार आल्यानंतर गती कमी करण्याचा प्रयत्न केला खोके सरकारने, तरी जे काही अंतर्गत गैरसमज होते ते दूर करून आज आम्ही गती देण्याचं काम करतोय। कारण इथे राजकारण नाही, इथे आम्हाला घरं द्यायचे, लोकांना चांगल्या दर्जाची घरं द्यायचे, तिकडच्या स्थानिक आपल्या भूमिपुत्रांना घर द्यायचे। प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, वारंवार घेऊन उतरतायत। काल राहुल गांधींनी देखील नीटचा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काल त्यांना बोलू दिलं नाही। त्यांना स्पीकर महोदयांनी माईकच बंद केला। म्हणजे जय संविधान बोलला त्याच्यावर आक्षेप, विद्यार्थ्यांचा विषय घेतला त्याच्यावर आक्षेप, मग बोलायचं कशावर? बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की बीडीडीच्या संदर्भात जे आहे ते आदित्य ठाकरेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडलेली आहे आणि वरळी बीडीडीच्या पहिल्या फेजमधील नागरिकांना जे आहे ते डिसेंबर 2024ला सर्वांना घरं मिळणार आहेत। दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झालेलं आहे, त्यांना देखील लवकरच घरं मिळतील आणि आमचं नवीन सरकार आल्यानंतर आम्ही चावी वाटप करू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन चरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।